हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाचा अवमान न होता प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. नियमात बसणारी प्रमाणपत्रे मराठा समाजाला दिली जात असून त्यांचं वाटप सुरळीत सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा समाजासाठी राज्य सरकारनं सारथी संस्था तयार केली असून याद्वारे मराठा तरुण IAS, IPS, MPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विक्रमी उद्योजक तयार केले. सर्व शिष्यवृत्ती सुरू असून ज्यांना वसतिगृह मिळत नाही त्यांच्यासाठी निर्वाह भत्ता सुरू आहे. कोणतीही योजना बंद नाही. कुणबी प्रमाणपत्र मागितले आणि दिले जात नाहीत अशी स्थिती नाही. जी प्रमाणपत्र मागितली जातात त्यातील नियमात बसणारी दिली जातात. प्रमाणपत्रांच्या वैधतेची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते. त्याबाबतची समिती सर्वोच्च न्यायालयानं तयार केली असून निकषही न्यायालयानंच तयार केलेत. या समितीला स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. त्यात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. नियमानुसारच समिती वैधतेची प्रक्रिया करत आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मराठा समाजाच्या योजना संथ केलेल्या नाहीत, उलट अधिक ताकदीनं चालवत आहोत. मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जेवढे काम मराठा समाजासाठी केले तेवढे काम महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही सरकारनं केलं नसेल. तथापि लोकशाही असल्यानं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असून त्याला कुणी थांबवू शकत नाही असाही टोला फडणवीस यांनी जरांगे यांचे नाव न घेता लगावला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.